नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण तंदूर लॉलीपॉप बनवलेले आहेत. तुम्ही पाहिलेच आहे, अगदी ज्युसी आणि सॉफ्ट असे हे तंदूर लॉलीपॉप घरच्या घरीसुद्धा बनवता येतात. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे आणि घरी तंदूर नसला तरीसुद्धा आपण घरच्या घरी कसं बनवू शकतो आज आपण ते पाहूयात. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो हे चिकन लॉलीपॉप आहेत. मार्केटमध्ये आपल्याला हे अशा पद्धतीने बनवून मिळतात. हे आता आपण धुवून घेतलेले आहेत. धुताना मी थोडंसं व्हिनेगर 1 टीस्पून टाकलेलं पाण्यामध्ये आणि मीठ टाकून थोडा वेळ ठेवले होते. यामुळे काय होतं, चिकनचा वास येत नाही आणि स्वच्छ निघते. त्यानंतर निथळून घेतल्यानंतर आपण एक बाउलमध्ये याला मॅरिनेट करून घेत आहोत. यासाठी आपण 3 टेबलस्पून घट्ट दही घ्यायचं आहे. पातळसर दही घ्यायचे नाही. जर पातळसर दही असेल तर तुम्ही एखाद्या चहाच्या गाळणीमध्ये वगैरे ठेवून थोडा वेळ त्याचं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये मी मिरची पावडर घालून घेते आहे 1 टेबलस्पून. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तसेच याच्यामध्ये आपण घालत आहोत मिरी पावडर अर्धा टीस्पून घातलेली आहे. अर्धा टीस्पून हळद पावडर घातलेली आहे. त्याचबरोबर आपण काश्मीरी मिरची पूड इथे 1 टीस्पून घालून घेतलेली आहे. कलरसाठी आहे. इवन तुम्ही या ठिकाणी कलरसुद्धा वापरू शकता. तसेच धने जिरे पूड देखील आपण 1 टीस्पून घालून घेतलेली आहे. तसेच यामध्ये आपण 2 टीस्पून अद्रक आणि लसूण यांची पेस्ट, ही रेडीमेड पेस्ट आहे. तुम्ही घरी बनवलेली पेस्टसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. त्याचबरोबर 1 टीस्पून आपण डार्क सोया सॉस आहे आणि अंदाजानुसार त्याच्यामध्ये मी 2 टीस्पून चिली सॉस घातलेला आहे. आणि माझ्याकडे सुहानाचा तंदूर मसाला होता. हा रेडीमेड मसाला मिळतो, तो मी इथे 1 टेबलस्पून जवळपास मी इथे घालून घेतलेला आहे. या ठिकाणी जर तुमच्याकडे हा तंदूर मसाला नसेल तर काही हरकत नाही. थोडासा गरम मसाला आणि थोडासा कलर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता हे सर्वत्र आपण एकत्र फेटून घेऊया. म्हणजे एकत्र फेटल्यामुळे मसाले व्यवस्थित मिक्स होतील आणि जे आपलं चिकन लॉलीपॉप आहेत आपण यामध्ये घालणार आहोत त्याला अगदी व्यवस्थितरित्या एक समान असे मसाले लागले जातील आणि आपले चिकन व्यवस्थित मॅरिनेटसुद्धा होईल. यामध्ये सर्वात शेवटी मी अर्धा लिंबू पिळून घेते आहे. मस्त आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता जे आपण चिकन घेतलेलं होतं ते याच्यामध्ये घालून चिकनला पूर्णपणे व्यवस्थित मसाला हा लागेल अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया आणि अर्धा ते 1 तासासाठी असंच ठेवून देऊया. असंच जरी बाहेर तुम्ही ठेवलं तरीसुद्धा चालतं किंवा फ्रीजमध्ये याच्यावर एखादं झाकण ठेवून द्यायचं आहे. इथं आपलं मॅरिनेशन आता कंप्लीट झालेलं आहे. आता आपण याला जवळपास 1 तासासाठी मी इथे ठेवून देणार आहे. 1 तास झालेला आहे. चिकन आपलं छान मॅरिनेट झालं आहे. आता मी इथे एक ग्रिल पॅन घेतलेला आहे. साधा पॅन जरी तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल. याला सुरुवातीला मी बटर लावून घेते आहे पूर्णपणे. म्हणजे जे चिकन आहे ते व्यवस्थित आपलं याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण शेकवून घेणार आहोत चिकन ते चिकटलं नाही पाहिजे. यासाठी आपण सुरुवातीला बटर थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि एक एक करत आपण जे लॉलीपॉप आहेत ते या ग्रिल पॅनमध्ये ठेवून द्यायचे आहेत. गॅसची आच मध्यमच ठेवायची आहे. याच्यावरूनसुद्धा थोडंसं आपण बटर घालून घेऊयात. मी इथे बऱ्याच ठिकाणी एग वगैरे वापरतात, पण मी इथे वापरलेलं नाही कारण आपल्याला तंदूर लॉलीपॉप करायचे आहेत. जर तंदूर लॉलीपॉपमध्ये मैदा, एग वगैरे वापरलं तर त्याचं जे कोटिंग असतं ते खूप जास्त कोटिंग होतं. त्यामुळे इथे मी या पद्धतीचं कोटिंग अजिबात वापरलेलं नाही. फक्त आपण हे मॅरिनेशन करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण उलटसुलट करत हे तंदूर लॉलीपॉप चांगले व्यवस्थित चिकन शिजूपर्यंत हे असे शॅलो फ्रायमध्ये हे करून भाजून घ्यायचे आहेत. मस्त असं ज्युसी आणि छान होतात हे असे लॉलीपॉप. आणि तेल अजिबात तुम्हाला घालायची गरज नाही आहे. अगदी कमी बटरमध्ये हे लॉलीपॉप अगदी छान होतात.
याच्यावर थोडेफार झाकण ठेवून जरी तुम्ही शिजवून घेतलं ना तरीसुद्धा चालेल, पण सुरुवातीला लगेच झाकण ठेवायचं नाही आहे, कारण या चिकनला मग पाणी सुटू शकतं. त्यामुळे सर्वात शेवटी ज्यावेळी ते चिकन अजून थोडंफार म्हणजे एक 70% कुक झालं असेल आणि पूर्णपणे याच्यामधील पाणी गेलं असेल, अशा वेळेस तुम्ही त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आता हे जे आपले लॉलीपॉप आहेत ते रेडी झालेले आहेत. आता याला आपल्याला एक तंदूरसारखा स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे. यासाठी मी माझ्याकडे हे रोटी शेकण्याचं या पापड शेकण्याचं जर असेल जाळी, तर त्याच्यावर तुम्ही एक 2 ते 3 मिनिट असे शेकून घेऊ शकता, किंवा जे आपल्याकडे झारा असतो त्याच्यामध्ये जरी ठेवून तुम्ही हे असं करून घेतलं तरीसुद्धा तुमच्या चिकनला एक स्मोकी फ्लेवर येतो आणि अगदी बाहेरून आणल्यासारखे तंदूर लॉलीपॉप घरच्या घरी तयार होतात. आता हे आपले चिकन तंदूर लॉलीपॉप रेडी झालेले आहेत. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. राहिलेले जे लॉलीपॉप आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीने सर्व शेकवून घ्यायचे आहेत. कशी वाटली माझी आजची रेसिपी? जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. यासाठी मी प्लेटमध्ये कांदा थोडासा कोबी स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे आणि जे आपण लॉलीपॉप केलेले आहेत त्याला मी जे हड्डी आहे त्याला थोडेसे मी फॉईल पेपर लावून घेते आहे, कारण ते मुलांना वाटले पाहिजेत की बाहेरूनच आणलेले आहेत. त्यासाठी मी इथे हा फॉईल पेपरचा वापर केलेला आहे. तुम्ही ऑप्शनल म्हणजे आहे हे, तुम्ही असं नाही केलं तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर थोड्या लिंबाच्या फोडी ठेवलेल्या आहेत गार्निशिंगकरिता. मस्त असं आपलं तंदूर लॉलीपॉप घरच्या घरी तयार झाली आहे. तुम्हीसुद्धा करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आज पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. धन्यवाद.